गांधीनाथा रंगजी दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठानच्या वतीनं गांधीनाथा रंगजी विद्यालयात आयोजित आषाढी एकादशी सोहळा उत्साहात पार पडला। गांधीनाथा रंगजी दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठान यांच्या वतीनं आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर गांधीनाथा रंगजी विद्यालयात विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी आणि वारकऱ्यांची वेशभूषा परिधान केली होती। शाळेच्या मुख्याध्यापिका सरोजिनी मुलंटिनी यांच्यासह शाळेतील शिक्षिका आणि शिक्षक उपस्थित होते। आषाढी शुक्ल एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी निरनिराळ्या संत महंतांच्या दिंड्या पालख्या या तिथीला पंढरपूर क्षेत्री डेरे दाखल होतात। म्हणूनच या एकादशीला वारीची एकादशी असंही म्हटलं जातं। भगवान विष्णू या तिथीपासून क्षीरसागरातील शेषनाग शयनावर दीर्घ निद्रा घेतात। म्हणूनच या एकादशीला देवशयनी एकादशी असंही म्हणतात। शयनी एकादशीपासून चातुर्मासाला प्रारंभ होतो। काही वेळा मासातील एकाच पक्षात लागोपाठ 2 एकादशी येतात। पहिल्या एकादशीला स्मार्त अर्थात शैव एकादशी म्हणतात। दुसऱ्या एकादशीला भागवत एकादशी म्हणतात। शिवभक्त पहिली एकादशी करतात, वैष्णव भक्त दुसरी एकादशी करतात। पंढरपूरची वारी अर्थात यात्रा भागवत एकादशीला केली जाते। कार्तिक शुद्ध एकादशीला परतीची वारी केली जाते।